आणि आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अखेर ग्रहवापसी। तर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले। स्पेस कॅप्सूलचं फ्लोरिडा समुद्रामध्ये पहाटे 3:27 यशस्वी लँडिंग। ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी। तर फ्लोरिडा समुद्रातच वैद्यकीय पथकाकडून क्रू 9च्या आरोग्याची तपासणी। नागपुरात दगडफेक करणाऱ्या जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। तर भालदापुरा या ठिकाणी संतापजनक घटना। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री उशिरा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत। नागपूर शहरातील संचारबंदी आज सुद्धा कायम। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळा बंद। मात्र सकाळी विद्यार्थ्यांना मेसेज उशिरा पोहोचल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेमध्ये येऊन पोहोचले आणि त्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावं लागलं। नागपूरच्या महाल भागामध्ये झालेल्या तणावामुळे पालिकेच्या बस सेवेवर परिणाम। 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद। तर 11 मार्ग डायव्हर्ट करण्यात आले। संचारबंदी लावलेल्या भागांमध्ये बसेसच्या फेऱ्या सध्या बंद। पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार घडला। तर पोलिसांना विनंती, राजकारण्यांचं ऐकू नका, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। नाशिक पालिकेतील हिंसक आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना मिळालेल्या शिक्षेला सध्या स्थगिती। बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार। सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अॅडव्होकेट शेखर जोशींकडून खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल।